सासूबाई थोडं समजून घ्या ना. भाग 5 अंतिम. प्रवास सासूसून ते मैत्रीच्या नात्याचा. दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्या प्रमाणेच प्रणाली लवकर उठली. आज मुद्दाहून तिने ऑफिसला सुट्टी घेतली होती. स्वतःचे सर्व आटपून ती किचनमध्ये आली. कणिक भिजवून भाजीची तयारी तिने करून ठेवली. दूध तापवून सासू सासऱ्यांसाठी चहा देखील ठेवला. आता आई मला भाजीसाठी हेल्प करतीलच असे नाही असा विचार करून तिने मनानेच आधी एकदा सासूबाईंनी शिकवल्याप्रमाणे धाडस करून मेथीची भाजी फोडणीला दिली. फोडणीच्या वासाने सासूबाईंना जाग आली. बघते तर काय, प्रणालीची अर्धी कामे झालेली होती. आता पोळ्या तेवढ्याच लाटायच्या बाकी होत्या. रोहिणी ताईंनाच मेल्याहून मेल्यासारखे झाले. काही न बोलता त्या आंघोळीला निघून गेल्या. पुन्हा येईपर्यंत प्रणालीच्या पोळ्या देखील लाटून होत आल्या होत्या. लग्नाआधी कधीही किचनमध्ये पाऊल देखील न ठेवणारी प्रणाली आज जबाबदारीने सफाईदारपणे किचनमध्ये वावरत होती. हे सगळे रोहिणी ताईंनीच तर शिकवले होते तिला. अवघ्या 4 महिन्यात ती बऱ्यापैकी तयार झाली होती. त्यामुळेच तर आज इतका आत्मविश्वास निर्माण झाला होता तिच्यात. एक करत प्रतीक आणि बाबा दोघेही उठले. काय ग, आज ऑफिस नाही का? रोहिणी ताईंनी विचारले. नाही सासूबाई, आज माझ्या काही पर्सनल कामासाठी मी सुट्टी घेतली आहे. कालपर्यंत रोहिणीताईंना आई म्हणून हाक मारणारी प्रणाली आज चक्क सासूबाई म्हणत होती. हे काय सुरू आहे नेमके? बाहेर सासरे बुवांनी खुनेनेच प्रतीकला विचारले. काही नाही बाबा, काही बोलू नका. मलाही काही माहीत नाही. आपण आवरून निघूयात आपापल्या कामाला. रात्री कळेल सर्व काही. प्रतीकने खुनेनेच समजावले बाबांना. प्रणालीने सासूबाई म्हटलेली रोहिणीताईंना अजिबात रुचले नाही. त्यांना रागच आला तिचा. माझ्या कालच्या वागण्याचाही बदला घेत असणार. पण सकाळी सकाळी वाद नको म्हणून त्या शांतच बसल्या. सासूबाई, हे घ्या चहा. हसतच प्रणालीने चहाचा कप रोहिणीताईंच्या हातात दिला. रागातच रोहिणीताईंनी एक जळजळीत कटाक्ष टाकला. प्रणालीवर. हिचं नेमकं काय सुरू आहे? नक्कीच काहीतरी शिस्त हिच्या डोक्यात. रोहिणीताई विचारात पडल्या. प्रणालीने प्रतीक आणि बाबांना डब्बा भरून तयार ठेवला. दोघेही आवरून आपापल्या कामाला निघून गेले. जाताना दोघांनाही प्रणालीला अंगठा दाखवत ऑल द बेस्ट केले. त्यामुळे तिचाही आत्मविश्वास वाढला. सासूबाई, किचनची सगळी कामे आटोपली आहेत. आता आणखी काय करू? प्रणालीने मुद्दाम रोहिणीताईंना राग यावा म्हणून विचारले. काय ग प्रणाली, मी काही बोलत नाही म्हणजे मला काही समजत नाही असा अर्थ होत नाही याचा. काय झालंय सासूबाई? माझे काही चुकले का? सर्व कामे तर मी मनापासून केली आहे. मग आता काही राहिलंय का? मुद्दामच करतेस ना ग हे सगळं? मला त्रास व्हावा म्हणून? मी का मुद्दाम करेल सासूबाई? मला काय फायदा असणार त्यात? प्लीज मलाही थोडं समजून घ्या ना ओ सासूबाई. हेच पटत नाही मला. हे सासूबाई काय लावलंय सकाळपासून तू? कारण तुम्ही कालपासून सासू सारख्याच वागत आहात ना माझ्याशी. उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. मग जोपर्यंत तुम्ही आईसारखं वागत होत्या तोपर्यंत तुम्हाला आई म्हणत होते ना मी. प्रणालीच्या बोलण्याने रोहिणीताईंची मान शरमेने खाली गेली. वाटलं ना ओ आई वाईट? मग विचार करा, कालपासून माझी काय अवस्था झाली असेल. अचानक तुमचे असे बदललेले वागणे. काय अर्थ द्यायचा मी त्याचा? अगं पण तुम्ही दोघेही किती अविचाराने वागत आहात आजकाल. तुमच्या लग्नाला आता 4 महिने झाले. आता तरी संसारात लक्ष द्यावा तुम्ही. असेच मला वाटते. उठसूट असं सारखं बाहेर जाणं बरं दिसतं का ते? त्यात रविवार आला की तुमचा पाय घरात टिकत नाही. पुन्हा पुढचा आठवडा धावपळीत जातो. तू जॉब सोडून घरातील कामं करत बसावंस असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण कधीतरी घरातील जबाबदारी द्यावीस असं वाटतं. स्वाभाविक आहे ना ग. ओसरडून वाहत होती. काही गोष्टी समजत होत्या पण टोकणारे कोणी नसल्यामुळे चूक लक्षात आली नाही. उलट तुम्हीच मला माफ करा. पण माझ्यामुळे आज तुझे ऑफिस बुडाले. त्यासाठी खरंच सॉरी आई. ऑफिसपेक्षा जास्त आपल्यातील गैरसमज दूर होणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. आज तर मी सुट्टी नसती घेतली तर वेळ निघून गेली असती. चला तर मग आजपासून आपल्या नव्या नात्याची सुरुवात करूया. दोघींनीही मग एकमेकींना प्रेमाने मिठी मारली आणि सुरुवात झाली मैत्रीच्या एका नव्या नात्याला. प्रणाली आणि रोहिणीताईंमध्ये निर्माण झालेले सर्व गैरसमज प्रणालीच्या पुढाकारामुळे दूर झाले. पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्या एका प्रसंगामुळे दोघींमधील नात्यांचा पाया आणखीच घट्ट झाला. प्रणालीने मग काल बाहेरून येताना रोहिणीताईंसाठी आणलेली सिल्कची साडी त्यांच्या हातात ठेवली आणि नात्याची नवीन सुरुवात केली. सायंकाळी दोघींनी मिळून मग गोडाचा बेत केला. स्वयंपाकात आणि खऱ्या अर्थाने नात्याची एक गोड सुरुवात झाली.
प्रतीक आणि अनंतरावांना दोघींमधील प्रेम पाहून आश्चर्याचा सुख धक्काच बसला। त्या दिवसानंतर रोहिणीताईंनी मात्र कानाला खडा लावला। कोणत्याही मैत्रिणीने दिलेला कोणताही सल्ला गरज नसताना मनावर घ्यायचा नाही असा निर्धार त्यांनी मनाशी पक्का केला। जे काही असेल ते बोलून मोकळे व्हायचे। चूक बरोबर तो नंतरचा प्रश्न, पण मनात कोणताही गैरसमज ठेवायचा नाही आणि नात्यातील विश्वासाला कधीही तडा जाऊ द्यायचा नाही असे दोघींनीही ठरवले। आता रोहिणीताई आणि प्रणाली सासू सून कमी आणि मैत्रीच जास्त बनल्या होत्या। एकमेकींच्या समाप्त। खरंच कोणत्याही नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो। एकदा का त्याला तडा गेला की मग पुन्हा सांडणे कठीण होऊन जाते। आपल्या नात्याची सूत्र ही नेहमी आपल्याच हाती ठेवावीत। जर का ती इतरांच्या हाती गेली की मग सगळेच बिघडले। त्यात सासू सून हे नातेच असते मुळीच नाजूक। इतरांच्या अनुभवावरून आपण आपला दृष्टिकोन बदलून घेतो आणि माझ्याही बाबतीत तसेच घडले। असा गैरसमज करून घेऊन आपणच आपल्या दुःखाचे कारण बनतो। एकमेकांना ओळखायला आणि समजून घ्यायला पुरेसा वेळ दिला की मग नाते फुलवायला आणि बहरायला वेळ लागत नाही, हो ना।